Hello friends, welcome back to Info with Gold TV. Today we are going to learn about pronoun. So what is mean by pronoun? Pronoun याला आपण मराठीमध्ये सर्वनाम असे म्हणतो. तर त्याची व्याख्या आपण प्रथमतः पाहणार आहोत. What is mean by pronoun? Pronoun means a word instead of noun. म्हणजेच नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच प्रोनाउन. A word instead of noun are called pronoun. म्हणजेच नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम. या ठिकाणी आपण पाहिलं. सो लुक ॲट हिअर टाइप्स ऑफ प्रोनाउन. So first type of pronoun is personal pronoun. Personal pronoun ज्याला आपण व्यक्तिवाचक सर्वनाम म्हणून ओळखतो. तर याच्यामध्ये आपण जे स्वतःविषयी सर्वनाम वापरतो त्याचा फर्स्ट पर्सन. पर्सनल प्रोनाउनमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन असं डिवायडेशन होतं. मग फर्स्ट पर्सन म्हणजे आपण जे स्वतःविषयी सर्वनाम वापरतो त्याचा फर्स्ट पर्सनमध्ये समावेश होतो. फॉर एक्झाम्पल आय, वी, अवर, माय एक्सेट्रा. देन सेकंड पर्सन म्हणजे दुसऱ्या व्यक्तीविषयी जर आपण दोन पर्सन बोलत असतील आणि एक व्यक्ती दुसऱ्याबद्दल जे सर्वनाम वापरतो त्याला आपण त्याचा समावेश सेकंड पर्सनमध्ये करतो. यू, युअर्स, यू, युअर्स एक्सेट्रा. देन दोन व्यक्ती बोलत आहेत ते एकमेकांविषयी न बोलता कोणीतरी तिसऱ्याचाच उल्लेख जर ते करत असतील तर त्याला आपण थर्ड पर्सन म्हणतो. दे, फॉर एक्झाम्पल दे, देयर्स एक्सेट्रा. या सर्वांचा समावेश पर्सनल प्रोनाउनमध्ये होतो. नेक्स्ट टाईप ऑफ प्रोनाउन डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. दर्शक म्हणजे दाखवणे. जर आपल्याला एखादी गोष्ट दाखवायची तर आपण त्यासाठी कोणता शब्द वापरतो त्याचा समावेश या सर्वनामामध्ये होतो. फॉर एक्झाम्पल this is my pen. So this is a demonstrative pronoun. That is a table. Means that word is demonstrative pronoun. This is a singular but plural word is those, these etc. This, that, those, these. Okay, this is a example of demonstrative pronoun. Third type of pronoun is interrogative pronoun. म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपण प्रश्न हा शब्दसूचक सर्वनामाने उच्चार केला, एखाद्या व्यक्तीविषयी आपण प्रश्नार्थक शब्द जर यूज केला तर त्या शब्दांचा समावेश इंट्रोगेटिव्ह प्रोनाउनमध्ये होतो. फॉर एक्झाम्पल who was there?
Who word is interrogative pronoun? What's your name? Which is your flower? Who was there? What is your name? Which is your flower? Okay, these are the interrogative. Next type of pronoun is relative pronoun. So what is mean by relative pronoun? ज्याला आपण संबंधसूचक सर्वनाम असे म्हणतो. मराठीमध्ये जसं म्हणतो की जो, जी, जे, ज्याचा, ज्याची, म्हणजे संबंध, एकमेकांचा संबंध दर्शवला जातो, त्याला आपण संबंधसूचक म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन असे त्याला म्हणतात. फॉर एक्झाम्पल हुज, whose book is this? Who is cried? Whom? These are relative pronouns. Next type of pronoun, indefinitive pronoun. Indefinite pronoun. इंडेफिनिट म्हणजे शब्दातच आहे बघा. इंडेफिनिट म्हणजे अनिश्चयवाचक सर्वनाम. फॉर एक्झाम्पल एनीवन गिव्ह मी आन्सर? कोणी मला आन्सर देते का? प्रत्यक्षात कोणी ते समजत नाही आपल्याला, परंतु कोणाविषयी बोललंय ते समजत नाही, परंतु एनीवन, एनीबडी, समबडी असे जे वर्ड असतात ते निश्चित कोणासाठी वापरले हे समजत नाही, परंतु एक सर्वनाम म्हणून त्याचा उपयोग केलेला असतो. अशा शब्दांचा समावेश आपण इंडेफिनिटिव्ह प्रोनाउनमध्ये करतो. वन, एनीवन, समवन, somebody, anybody, etc. Next type of pronoun is distributive pronoun. म्हणजे याच्यामध्ये सर्वनामाची विभागणी केली जाते. जसं की आपण म्हणतो एखादी वस्तू द्यायची आहे तर प्रत्येकाला, कोणालाही नाही, म्हणजे त्या वस्तूची विभागणी केली जाते, त्या सर्वनामाचे विभाग पाडले जातात. तर त्याचा डिस्ट्रीब्यूट म्हणजे थोडक्यात वाटणे त्याचं मिनिंगच आहे. म्हणून डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणजे एखादी गोष्ट वाटणे, विस्तारित रूपात देणे, अशा प्रकारच्या सर्वनामांचा डिस्ट्रीब्युटिव्ह सर्वनामामध्ये किंवा प्रोनाउनमध्ये समावेश केला जातो. फॉर एक्झाम्पल ईच म्हणजे प्रत्येकाला, आयदर सर्वांना, नायदर कोणालाही नाही. These are example of demonstrative pronoun. So we are learn here types of pronoun, definition of noun. There are 6 type of pronouns. First, personal pronoun. Second, relative pronoun. Demonstrative pronoun, interrogative pronoun, indefinite pronoun, and last is distributive pronoun. Thanks for watching. Please like, subscribe and share.